नमस्कार, मी पंजाब दत्त. तर काय झालं, राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. आमच्याकडे ऊस आहे ना, एखादा उन्हाळ्यामध्ये मेमध्ये अवकाळी येईल का? तर ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. एक 7, 8, 9, 10च्या दरम्यान एक पाऊस येणार आहे. मात्र तो पाऊस विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या परिसरामध्ये चांगला पाऊस असणार आहे. म्हणजे अवकाळी पाऊस असणार नाही, मान्सून पूर्व पाऊस येणार आहे. म्हणून ही विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात. मग सांगायचं झालं तर 7 तारखेला म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, अकोला, अमरावती, परभणी ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 7 तारखेला तिकडं ते अवकाळी मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 8, 9, 10च्या दरम्यान हे पाऊस धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, इकडं बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर नांदेड, परभणी, बीड ह्या परिसरामध्ये काय होणार आहे की 8, 9, 10च्या दरम्यान खूप पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा. त्याच्यानंतर कडाष्टी, बीड त्या परिसरामध्ये 2, पुणे या परिसरात देखील 8, 9, 10चा हे मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा त्या परिसरात देखील हा अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सर्वदूर पडणार नाही, पण भाग बदलत पडणार आहे. फक्त पाऊस मात्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये तिकडे जास्त असणार आहे. मराठवाड्याकडे थोडं कमी होईल. लातूर जिल्ह्यात एक थोडा जास्त राहील. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, आदिलाबाद, तेलंगणात तिकडं जरा जास्त पडणार आहे पाऊस. हे अवकाळी पाऊस असणार आहे. म्हणून ऊसवाल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे फोन येत आहेत. तर सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आता कंप्लीट 35 दिवस पावसासाठी राहिलेत. म्हणून तुम्ही शेतीची कामे करून घ्या.